सुवर्णदुर्ग महाराष्ट्रात आहे की लंडनमध्ये? पण लंडनमध्ये सुवर्णदुर्ग कसा असेल? हाच प्रश्न मला पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शक्ती, बुद्धी, युक्ती आणि जनसेवेची शक्ती. राजा कसा असावा जसा राजा शिवछत्रपती. नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी या आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग 12 मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. जय जिजाऊ, जय शिवराय. स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी आपल्या मावळ्यासोबत अनेक किल्ले जिंकले. त्यातील आज आपण सुवर्णदुर्गाचा इतिहास या किल्ल्याची माहिती या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर साधारणतः 1 वर्षापूर्वी आम्ही दापोलीला गेलो होतो, तेव्हा सुवर्णदुर्ग पाहण्याची संधी आम्हाला लाभली. त्याच व्हिडिओ आणि फोटोचा वापर करून आज सुवर्णदुर्गाचे दर्शन तुम्हाला घडवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ हर्णे या गावात हा सुवर्णदुर्ग जलदुर्ग म्हणून उभा आहे. हा वेगळा किल्ला असला तरी त्याच्या रक्षणाला फत्तेगड, गोवागड, कनकदुर्ग हे 3 किल्ले त्याच्या बाजूला आहेत. या 3 लहान किल्ल्यांमुळे सुवर्णदुर्ग सुरक्षित होता. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1400 फूट इतकी आहे. मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती शिवाजी महाराज यांना 1660 मध्ये किल्ला बांधण्याचे श्रेय जाते. संरक्षणासाठी, किल्ले मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतर त्रय पेशवे आणि नंतर आंग्रे यांनी हे काम केले. सुवर्णदुर्गाचा मराठी भाषेतून थेट अनुवाद गोल्डन फोर्ट असा आहे, जो मराठ्यांच्या सोन्याच्या टोपीतील पंख किंवा मराठ्यांचा अभिमान म्हणून त्याचे ऐतिहासिक महत्त्व प्रतिबिंबित करतो. या ठिकाणी कसं जायचं? तर यासाठी तुम्हाला हर्णे बंदरावर यावं लागतं. इथून बोटीतून तुम्ही या किल्ल्यावर पोहोचता. त्यासाठी 20 मिनिटं लागतात. पण हो, समुद्राच्या भरती ओहोटीचा विचार करूनच तुम्ही इथे जा. इथे साधारणतः 200 ते 250 रुपयापर्यंत तिकीट आहे. ही बोट तुम्हाला किल्ल्यापर्यंत सोडते आणि त्यानंतर तासाभराने परत ती घ्यायला येते. इतका वेळ तुमच्याकडे हा गड फिरण्यासाठी असतो. याचं बांधकाम आता फारसं सुव्यवस्थित नाही, पण काही ठराविक स्थळं तुम्ही येथे पाहू शकता, जसं महादरवाजा, देवडी, तटबंदी, तलाव, टाकी, बुरुज आणि मला या किल्ल्यातील प्रमुख आकर्षण वाटलं तो म्हणजे चोर दरवाजा. सुवर्णदुर्ग पाहण्या अगोदर या किल्ल्याचा इतिहास जाणून घेणं मला गरजेचं वाटतं, कारण या किल्ल्याला खूप मनोरंजक असा इतिहास आहे. जेव्हा तो मला समजला तेव्हा वाटलं या इतिहासाशिवाय सुवर्णदुर्गाचं दर्शन अपूर्ण आहे. 1660 मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर छत्रपतींनी या किल्ल्याची डागडुजी करून घेतली. सुवर्णदुर्गाचा इतिहास हा दर्या सारंग तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. कान्होजी आंग्रे यांची कारकीर्दच सुरू झाली या सुवर्णदुर्गापासून. ज्यावेळी मोगल सरदार सिद्दी कासिम याने इसवी सन 1688 मध्ये सुवर्णदुर्ग या किल्ल्याला वेढा घातला होता, त्यावेळी अचलोजी मोहिते हा या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि तो मोगलांना मिळालेला होता. अचलोजी मोहिते हा मोगलांना फितूर झाला आहे हे कान्होजी आंग्रे यांना समजताच त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन अचलोजी मोहिते याला जेरबंद केले आणि मोगलांवर हल्ला केला. पण तो हल्ला वाया गेला आणि कान्होजी आणि त्याच्या सैनिकांना मोगलांनी कैद केले. त्यावेळी कान्होजी आंग्रे हा केवळ 20 वर्षाचा तडफदार तरुण होता. पण कान्होजीचे मोठे धैर्य असल्यामुळे त्यांनी कैदेतून कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि समुद्रातून पोहत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर ते पोचले. त्यांचे हे धाडस पाहून मराठ्यांच्या इतर सैनिकांच्या मध्ये देखील लढण्यासाठी उत्साह आला आणि त्यानंतर सैनिकांनी हा किल्ला पावसाळ्यापर्यंत लढवला. सिद्दी कासिमने हार मानली आणि वेढा हटवला
आणि या सर्व लढाईमध्ये धैर्याने सामोरे जाणाऱ्या केवळ 20 वर्ष वय असलेल्या कान्होजी आंग्रे यांना किल्ल्याचे किल्लेदार पद मिळाले आणि त्यांची कारकीर्द देखील याच किल्ल्यापासून सुरू झाली. अत्यंत कमी वयात पाय रोवणाऱ्या कान्होजींनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या काळात मराठी आरमार अत्यंत बलवान होत गेलं. अशा प्रकारे त्यांच्या वाटचालीत, त्यांच्या प्रगतीत, मराठी आरमाराच्या प्रगतीत सुद्धा सुवर्णदुर्गाचा मोठा वाटा होता. तर हा आहे सुवर्णदुर्ग. समुद्रातून बोटीने किल्ल्याजवळ गेल्यानंतर 2 बुरुजांच्या मध्यभागी एक दरवाजा दिसतो. तोच किल्ल्याचा महादरवाजा आहे. हा दरवाजा पूर्वेकडील बाजूला असून हा उत्तरमुखी आहे. असं म्हणतात की किल्ल्याचं प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलं आहे. त्याचबरोबर महाद्वाराच्या पायरीजवळ आपल्याला एक कासवाचं शिल्प कोरलेलं दिसतं. दरवाजाच्या कमानीवर देखील वेगवेगळे शिल्प पाहायला मिळतात. दरवाजाच्या उजव्या बाजूच्या तटावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. त्याला शेंदूर लावलेला दिसतो. या किल्ल्यावर महाद्वाराच्या समोर वाळूमध्ये असलेल्या तोफा पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काही चालत गेल्यावर आपल्याला विहिरी पाहायला मिळतात. त्या बहुतेक गोड्या पाण्याच्या विहिरी असाव्यात आणि त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असावा. आता इथे वापर नसल्यामुळे इथे पाणी हिरवं दिसतंय, वरती शेवाळ दिसते आपल्याला. पूर्वीच्या काळी बुरुजांचा उपयोग हा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा आणि या किल्ल्यावर देखील आपल्याला बुरुज पाहायला मिळतात. सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला एकूण 24 बुरुज पाहायला मिळतात आणि या बुरुजाची उंची ही 30 फूट इतकी आहे. या बुरुजातून सध्या आपल्याला समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. या पूर्ण किल्ल्यामध्ये जर मला कशाचं आकर्षण वाटलं असेल तर तो हा चोर दरवाजा. किल्ल्यामध्ये पश्चिम बाजूच्या तटाला एक सुंदर सुरेख असा चोर दरवाजा आहे आणि हा दरवाजा 4 फूट उंचीचा आहे आणि याला खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर ही वाट समुद्राकडील बुरुजांकडे जाते. या दरवाजाचा उपयोग पूर्वीच्या काळी अडचणीच्या वेळी केला जायचा. खरंच सुरुवातीच्या वेळी मला लक्षात आलंच नाही की इथे इतकं सुंदर विहंगम दृश्य पाहायला मिळेल. 1729 मध्ये कान्होजींचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मुलांनी हे आरमार सांभाळलं, परंतु पुढे त्यांचा मुलगा तुळाजी आणि मानाजी यांच्यात कलह निर्माण झाले. यात तुळाजीने आपलं समुद्री आरमार मजबूत केलं, तसेच तुळाजीने इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांची जहाजं लुटल्यामुळे इंग्रजांचा त्यांच्यावर राग होता. तसेच तुळाजी आणि पेशव्यांमध्ये वितुष्ट वाढत गेलं. तुळाजीचं हे वाढतं बळ कोकणातील इतर सरदारांना खुपत होतं. मराठी आरमार आणि इंग्रजांनी एकत्र येऊन तुळाजीवर हल्ला करायचं ठरवलं. 19 मार्च 1755 रोजी इंग्रज आणि पेशवे यांच्या दरम्यान हा दुर्दैवी करार झाला. इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कॅप्टन विल्यम जेम्स यांच्याकडे सोपवली. ईस्ट इंडियाची 41 लढाऊ गलबते आणि पेशव्यांची 60 गलबते, 7 तारवे असे संयुक्त आरमार मिळून 2 एप्रिल 1755 मध्ये इंग्रजांनी कॅप्टन विल्यम जेम्स यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला. सुवर्णदुर्गची कामगिरी ही विल्यम जेम्स याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कामगिरी ठरली. 4च वर्षात तो गर्भश्रीमंत झाला आणि तो लंडनला गेला. त्याला सर हा मानाचा किताब मिळाला. सर विल्यम जेम्स याच्या मनात सुवर्णदुर्गाविषयी आपुलकी होती. असा किल्ला आपल्या मातीत सुद्धा व्हावा अशी त्याची इच्छा होती. पण पुढे त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी लेडी ॲनी जेम्स हिने त्याची इच्छा पूर्ण केली. 2 एप्रिल या दिवशी सुवर्णदुर्ग जिंकलेल्या तारखे दिवशीच लंडनमध्ये सुवर्णदुर्गासारखीच एक वास्तू याची पायाभरणी तिने केली. तत्कालीन प्रसिद्ध वास्तुतज्ञ रिचर्ड जप यांनी हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला उभारला. 1988 पासून हा किल्ला नागरिकांसाठी बंद होता. 2002 साली स्थानिक ग्रीनविच काउन्सिल याने एक निर्णय घेऊन हा किल्ला विकायचे ठरवले. परंतु स्थानिक लोकांनी आंदोलन करून सरकारला या किल्ल्याच्या इतिहासाची जाणीव करून दिली आणि काउन्सिलने हा निर्णय रद्द केला. शिवाय किल्ल्याच्या डागडुजीसाठी 2,50,000 पाऊंड इतकी हेरिटेज मदत केली.
इथे आता वस्तू संग्रहालय उभे आहे आणि पर्यटकांसाठी हा किल्ला खुला आहे. एका ऐतिहासिक घटनेमुळे उभारली गेलेली लंडनमधील ही सुवर्णदुर्गची वास्तू, तिची सरकारकडून होणारी काळजी देखभाल एका बाजूला आणि या उलट छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा आपल्या येथील सुवर्णदुर्ग याची होणारी हेळसांड पडझड हे सगळंच दुर्दैवी आहे. असा हा सुवर्णदुर्ग 1818 पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता. नंतर तो इंग्रजांच्या ताब्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तो परत स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाला. असा हा सुवर्णदुर्ग जो शिवरायांच्या चरणस्पर्शामुळे पवित्र झाला. असे हे आपले महाराष्ट्रातले गड आणि किल्ले. जर शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची आपल्याला खरंच जाणीव असेल आणि आपण शिवरायांना त्यांचे मावळे समजतो, तर आपलं हे कर्तव्य आहे की आपल्या या गड किल्ल्यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. किल्ल्यावर कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकानेच घेतली पाहिजे. किल्ल्यांवर जाऊन कचरा टाकणं, प्लास्टिक टाकणं, त्या भिंतींवरती नावं कोरणं, त्याचं सौंदर्य खराब करणं हा सुद्धा चुकीचाच प्रकार आहे. म्हणूनच शिवरायांचा इतिहास जपणारे आपण, हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या गड किल्ल्यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्याचं सौंदर्य टिकवलं पाहिजे. हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.